स्वागत आपलं सर्वांचं रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलवर. आपण बागेतनं काढलेले फ्रेश आंबे घेऊन त्याच्यापासून आज इथे आंब्याचं आईस्क्रीम बनवतो आहे. हे बघा, टपोरे चांगले पिकलेले मी असे मस्त गोड मधुर अशी फळं निवडून ते स्वच्छ धुवून हे बघा आज आता त्याच्यापासून आपण आंब्याचं इथे आईस्क्रीम बनवतो आहे. त्याच्यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे, कोणताही कलर वापरलेला नाही, एकदम नैसर्गिक शुद्ध असं आईस्क्रीम बनवतो आहे. तर मी इथे काय केलेलं आहे, आंब्याची प्युरी म्हणजे पक्का आंबा त्याच्या फोडी करून मिक्सरला हे बघा बारीक करून घेतो आहे आपण इथे. मी 2 मोठे आंबे इथे वापरलेले आहेत. त्या आंब्याचे आपण हे बघा एवढ्या साईजचे मी आंबे इथे वापरलेले आहेत. ह्याचे आपण साल काढून त्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये ठेवलेले आहेत. आता इथे दूध घेतलेलं आहे मी 2 वाट्या भरून मोठं दूध घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. वाटी माझी छोटी आहे. साखर कसं दूध वगैरे आपल्या आवडीवर साखर ठेवा. हे कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे मी 2 मोठे चमचे भरून कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे. साखर गोडी ही आपल्या आवडीवर ठेवा. आंबे मधुर आहेत त्यामुळे साखर नाही घातली तरी पण चालणार आहे. ह्या कंडेन्स्ड मिल्कमध्ये पण साखर असते त्यामुळे आपल्याला किती आवडते तेवढी साखर घाला. 2 चमचे भरून मी कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे. कस्टर्ड पावडर मी इथे वापरलेली आहे. हे बघा इथे 1 मोठा आहे कस्टर्ड पावडर इथे वापरलेली आहे. 1 मोठा चमचा भरून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आणि थोडेसे आपण हे फ्रेश मँगोचे पीस ठेवणार आहोत. हे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे इथे 1 चमचा भरून फ्रेश क्रीम घेतलेली आहे. हे सारं मिश्रण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. ही क्रीम फ्रेश आहे ती घेतलेली आहे. आपल्या घरामधली सायसुद्धा आपण इथे वापरू शकतो. दुधावरची दूध तापवल्यानंतर आलेली साय गार झाल्यावर आपण तीही घालू शकतो. नसेल तर आपण फ्रेश क्रीम इथे वापरू शकतो. हे सारं साहित्य मी आता मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि ते आता मी इथे थोडा वेळ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. सारं साहित्य दूध, कंडेन्स्ड मिल्क, फ्रेश क्रीम, साखर, आंब्याचे तुकडे म्हणजे आंब्याचे कट केलेले पीसेस, कस्टर्ड पावडर हे सर्व साहित्य आपण आता इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतो. मी मिक्सरला फिरवून काढून घेतल्यानंतर आपण ब्लेंडरने सुद्धा थोडा वेळ हे ब्लेंड करू शकतो. आता हे सर्व साहित्य मी अमूलचा इथे डबा घेतलेला आहे आईस्क्रीमचा. आपण कोणतंही असं भांडं घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं आपलं हे साहित्य जे मिक्सरला फिरवलेलं आहे ते घालणार आहोत. त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे फ्रेश पीसेस घालणार आहोत. आपल्याला आवडणारे ड्रायफ्रूट्स आपण घालणार आहोत. ह्याच्यामध्ये वेलची वगैरे स्वादाची काही घालण्याची काही विशेष आवश्यकता नाही आहे. केशर 4 काड्या आपण इथे घालू शकतो. कारण आंबा हा फ्रेश आहे त्यामुळे त्याला अतिशय घमघमाट आहे. मस्त मधुर वास येत आहे. त्यामुळे इतर कोणत्याही वासाची काही इथे जास्त आवश्यकता नाही. फक्त डेकोरेशनसाठी काही इथे मी ड्रायफ्रूट्स वापरलेली आहेत. चेरी आपल्याला कोणतं आवडतं ते आपण थोडंफार याच्यामध्ये घालू शकतो. आता हे सगळं जे मिक्सरला फिरवलेलं आहे ते ब्लेंडरने सुद्धा आपण किंवा मशीन ब्लेंडरने सुद्धा आपण फिरवून घेऊ शकतो. पण काही विशेष आवश्यकता नाही. पण आपल्याला क्रीमी हवं असेल तर आपण हे बघा फिरवू शकतो. आणि आता पूर्ण 6 ते 8 तास आपण फ्रीजरला ठेवून आता हे बाहेर काढलेलं आहे. डीप फ्रीजरमध्ये ठेवून आपण त्याचं कोल्डनेस वाढवून ठेवायचं आहे 5 पर्यंत. आणि आता हे 6 ते 7 तास ठेवल्यानंतर हे बघा एकदम मस्त झालेलं आहे. आपल्याला अजून क्रीमी हवं असेल तर आपण हँड ब्लेंडरने किंवा ब्लेंडरने एकदा वाटलं स्मूथ करून घेऊ शकता. पण मिक्सरवर सुद्धा चांगलं होतं. हे बघा जे घरात आहे तेच साहित्य वापरून हे आपण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त सामग्री लागलेली नाही. माझ्या एका ह्या डब्यामध्ये जवळजवळ 5 बाउल हे बघा आता आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे.
आता ते बाउलमध्ये काढून आपल्याला कसं डेकोरेट करता येईल तसं तुम्ही बनवू शकता. काही फ्रेश पीसेस पुन्हा घालायचे ह्याच्यामध्ये पण आपण घातलेले आहेत आणि वरूनही डेकोरेशनसाठी आपण आंब्याचे छोटे छोटे तुकडे, पिकलेल्या आंब्याचे छोटे छोटे तुकडे पुन्हा घालून घेतो आहे आणि त्याच्यावर मी एक एक चेरी लावलेली आहे. तुम्ही केशरच्या 4 काड्या पण त्याच्यावर घालू शकता आणि तुम्हाला अजूनही ड्रायफ्रूट्स हवं असेल तर तेही ह्याच्यावर घालू शकता. पण हा एकदम स्वादिष्ट असं आपलं कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसताना, कलर नसताना एकदम स्मूथ आणि मस्त चवीचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आपण घरात कितीही पाहुणे येणार असले तरी असं घरच्या घरी ह्या फ्रेश मँगोचं आईस्क्रीम बनवून त्याचा आनंद घ्या. आणि ही रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की कमेंट करा. माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा आपल्या ग्रुपमध्ये. असा हा मस्त आहे बघा आईस्क्रीमचा आनंद तुम्हीही लुटा. तुमच्या मैत्रिणींमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, लहान मुलांमध्ये असं हे फ्रेश आईस्क्रीम बनवून द्या. ह्याला रंग पण एकदम मस्त आलेला आहे. आपण कोणताही कलर वापरलेला नाही. हापूस आंब्याला मुळातच कलर चांगला असतो. त्यातून आपली ही ताजी ताजी झाडावरनं आणलेली फळं आहेत, त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे. हा बघा, आपण ती चेरी लावून त्या आईस्क्रीमला थोडंसं सजवलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? हे आईस्क्रीम तुम्हाला बनवायला सोपं आहे माझ्या दृष्टीने. तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा. तुम्ही हे नक्की बनवून पाहाल आणि आपल्याला काय ह्याच्यासाठी फार वेळ द्यायला लागत नाही. एक 20 मिनटं आपल्यालाही 20 मिनटामध्ये आपण चांगल्या 2 असे डबे भरून हे बघा ठेवू शकतो. जवळजवळ 8 ते 10 माणसांसाठी 8 माणसांसाठी आपण असं आईस्क्रीम बनवून देऊ शकतो. 15 ते 20 मिनटामध्ये आपलं आईस्क्रीम हे तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये जास्त बाहेरूनसुद्धा विशेष आणण्याची गरज नाही. कंडेन्सर मिल्क आणि क्रीम, फ्रेश क्रीम आपण घरातली वापरू शकतो. कंडेन्सर मिल्कसुद्धा आपण दूध थोडंसं आटवलं की आपलं काम होऊ शकतं. पण आता झटपट करण्याच्या दृष्टीने मी इथे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. हा बघा, ह्याला मस्त तजेलदारपणा आलेला आहे. एकदम ज्युसी पण वाटतं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं. इतका छान आंबा हा बघा मी वापरलेला आहे इथे. आंब्याला रंग आहे, स्वाद आहे, चव आहे. अजून माझा एक डबा शिल्लक आहे. एक डब्याचं मी इथे सर्व केलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्याबद्दल नक्की कमेंट करा. आणि तुम्हीही अशाच रेसिपी मी दाखवलेल्या त्या करून पहा आणि माप पण तसंच वापरा, म्हणजे तुमची पण रेसिपी छान उत्कृष्ट होईल. हा नेत्र सुखद पण आहे ना, याबद्दल पण कमेंट करा. धन्यवाद.